Hello students, welcome back to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I am Viren Birdi and we are studying Industrial Hydraulics and Pneumatics. We are studying unit number 4, Compressor, Pneumatic Components and Accessories. In the previous video, we have discussed the different types of filters, what are the construction and what are the advantages and disadvantages of these filters. In the current video, we are going to study few more accessories. Those are used in the hydraulic system. So at the end of this video, you will be able to explain the construction working of hydraulic reservoirs, heat exchangers and mufflers. So let's get in. Hydraulic reservoirs. Hydraulic systems need a finite amount of liquid fluid that must be stored and reused continually as the circuit works. कुठल्याही हायड्रॉलिक सिस्टीममध्ये सगळ्यात महत्त्वाचा कॉम्पोनंट किंवा सगळ्यात बेसिक कॉम्पोनंट कुठला आहे तर तो आहे टँक. इजंट इट? ऑइलचा टँक, ज्याच्यामध्ये आपण ऑइल प्रिझर्व करणार आहे किंवा ऑइल रिझर्व करणार आहे आणि म्हणून त्याला आपण रिझर्वॉयर असं सुद्धा म्हणतो. आणि ते जे फ्लुइड आहे, ते जे लिक्विड आहे, ते जे ऑइल आहे, ते आपण कंटिन्युअसली त्या सिस्टीममध्ये रियूज करत असतो, सर्क्युलेट करत असतो. Therefore, part of any hydraulic circuit is a storage reservoir or tank. This tank may be part of the machine framework or a separate standalone unit. हे त्या अख्ख्या मशीन फ्रेमवर्कचा भाग असू शकतं किंवा एक सेपरेटली आपण तो टँक ठेवू शकतो, ज्याच्यातनं आपण ऑइल त्या सिस्टीममध्ये घेणार. In either case, reservoir design and implementation is very important. A hydraulic reservoir does much more than just provide a place to put fluid. हा जो टँक आहे, ह्या टँकचं काम फक्त ऑइल साठवणं नसून अजून बरेचसे त्याचे उपयोग आहेत आणि म्हणून त्याचं साईज, त्याचं जे डिझाईन आहे, हे करत असताना बाकीचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते सुद्धा लक्षात घेणं इम्पॉर्टंट असतं. A well-designed reservoir also dissipates heat, allows time for contamination to drop out of the fluid and allows air bubbles to come to the surface and dissipate. ऑइल साठवण्याबरोबरच बेसिकली दिस रिझर्वॉयर ऑल्सो डिसिपेट्स हीट. त्याच्यामध्ये ते ऑइल राहिल्यामुळं ऑइलमध्ये जी काही हीट जनरेट झालेली आहे किंवा ते ऑइल गरम झालेलं आहे ते गार होण्यासाठी मदत होते. ऑल्सो इट अलाउज टाईम फॉर कॉन्टॅमिनेशन टू ड्रॉप आउट ऑफ द फ्लुइड, म्हणजे जे काही कॉन्टॅमिनेशन आहे, डर्ट पार्टिकल्स आहेत, वेअर अँड टेअर झालेलं स्क्रॅप असेल किंवा आणखीन काही खर असेल किंवा करोजन झाल्यामुळं जे काही कॉन्टॅमिनंट्स आलेले आहेत ऑइलबरोबर ते त्याच्यामध्ये सेटल होण्यासाठी सुद्धा वेळ दिला जातो. अँड इट ऑल्सो अलाउज एअर बबल्स टू कम टू द सरफेस अँड डिसिपेट. त्याच्यामध्ये जी काही एअर ट्रॅप झालेली आहे ऑइलमध्ये ती सुद्धा वरच्या सरफेसला येऊन निघून जाण्यासाठी मदत करतं. सो दीज आर द डिफरंट रोल्स दिस पर्टिक्युलर टँक प्लेज. Okay, so that is the importance of a hydraulic reservoir in any hydraulic system. Now we can have pumps on different positions. So depending upon that, we can have pump on top of the tank. So here we can see that the figure is showing the common reservoir or pump layout, ज्याच्यामध्ये पंप त्या टँकच्या वरती ठेवलेला आहे. द फ्लॅट टॉप सरफेस ऑफ द स्टँडर्ड रिझर्वॉयर मेक्स अ परफेक्ट प्लेस टू माउंट द पंप अँड मोटर. तो जो टँक तयार केलेला आहे त्याचा जो वरचा सरफेस आहे त्याच्यावरती आपण आरामात आपलं मोटर आणि पंप हा प्लेस करू शकतो. सो दिस इज अ व्हेरी कॉमन काइंड ऑफ अ अरेंजमेंट इन केस ऑफ हायड्रॉलिक सिस्टीम ऑर द रिझर्वॉयर डिझाईन. The main disadvantages to this configuration is that the pump must create enough vacuum to raise and accelerate the fluid into the pump inlet. पंप वरती असल्यामुळं ते जे ऑइल आपल्याला सक करायचं आहे त्याच्यासाठी इनफ व्हॅक्यूम क्रिएट करणं इम्पॉर्टंट आहे.
The piping in this configuration must be sealed, should be as short as possible and have few or no bends. ह्याच्यातलं जे काही आपण पायपिंग वापरणार आहोत ते प्रॉपरली सील्ड असलं पाहिजे, शॉर्ट असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये बेंड असता कामा नयेत, कारण आपल्याला इनफ व्हॅक्यूम क्रिएट करायचा आहे. So these are the two disadvantages of a system where we are placing the pump on the top of the tank. The next arrangement is pump alongside the tank. म्हणजे पंपच्या टँकच्या बाजूला पंप असेल, जसं की या फिगरमध्ये दिसते आपल्याला की राईट साईडला आपण ते पंप आणि मोटर लावलेला आहे आणि टँक इज ऑन द लेफ्ट साईड. So figure shows another design that is satisfactory for any type of pump. This arrangement is sometimes called a flooded suction because the pump inlet always is filled with the fluid. या केसमध्ये काय होते की जी पंपचा जो इनलेट आहे तो नेहमी भरलेलाच असतो आणि म्हणून त्याला फ्लडेड सक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे अगोदरच्या ह्याच्यामध्ये पंपला सक्शन करायला जास्ती ताकद लागत होती, इथं काहीच लागणार नाही कारण त्याचा इनलेट नेहमी भरलेला आहे. Although the pump inlet always has fluid, there will be some vacuum in the inlet line when the pump is running. A pump with its inlet below fluid level no longer has to raise the fluid, but it does have to accelerate and move it. However, this design is far better than the pump on the top and can extend the service life of any type of pump. याचं सर्व्हिस लाईफ हे आपल्या टॉप अरेंजमेंटपेक्षा चांगला आहे. ओके. द थर्ड अरेंजमेंट इज पंप अंडर द टँक. म्हणजे पंप आपल्या टँकच्या खाली असेल. सो हिअर वी कॅन सी द टँक इज ऑन द टॉप ऑफ द पंप आणि मोटर आणि पंप ही आपण टँकच्या खाली लावलेली आहे. This is the very best pump and tank layout. This design puts the pump below the reservoir to take advantage of static head pressure. Static head pressure चा advantage घेण्यासाठी आपण ही arrangement करतो. There is pressure at the bottom of any column of fluid. With the tank above, the pump not only has fluid at its inlet all the time, but this fluid also could be at 2 to 4 psi पॉझिटिव्ह प्रेशर. याच्यामुळं पंपला पंपिंग करण्यासाठी आपल्याला जास्ती श्रम लागत नाही आणि पंपचं लाईफ हे वाढतं. द सेम शट ऑफ वॉल प्रिकॉशन गोज फॉर दिस लेआउट ॲज वेल ॲज मेन्शन फॉर द पंप अलॉंगसाइड डिझाईन. सो दीज आर द 3 अरेंजमेंट्स ऑफ द पंप वी कॅन हॅव विथ द रिझर्वॉयर. Now let us discuss one more accessory, that is heat exchangers. आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण ऑइल त्या सिस्टीममधनं पूर्ण फिरवतो किंवा सर्क्युलेट करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये हीट जनरेट होते आणि म्हणून ती हीट काढून घेणंसुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो कूलिंग हायड्रॉलिक सिस्टीम्स इज नेसेसरी more often than heating them due to wasted energy from inefficiency or poor circuit design. बऱ्याचदा त्याच्यातलं ऑइल गरम करण्यापेक्षा गार करणं हे इम्पॉर्टंट असतं. अ वेल डिझाइन्ड सर्किट एलिमिनेट्स मोस्ट हीट जनरेशन अँड मे नॉट नीड अ हीट एक्सचेंजर. ऑइल गार होण्याची प्रक्रिया ही ऑइल संपमध्ये सुद्धा किंवा टँकमध्ये सुद्धा होत असते, पण ती जर सफिशियंट नसेल किंवा त्याचं डिझाईन जर प्रॉपर झालं नसेल तर त्यावेळेस आपल्याला मात्र सिस्टीममध्ये हीट एक्सचेंजर्स वापरावे लागतात. Items such as flow controls, sequence valves, reducing valves, and undersized directional control valves can add heat to any circuit. So this is the symbol खाली जो दिसतोय तो that is used for heat exchanger. Okay, आणि this is the general layout where the oil is passed through the heat exchanger system. Figure shows a typical air-cooled heat exchanger that may be used in place of a water-cooled unit in some applications. दोन प्रकारचे हीट एक्सचेंजर्स आपण वापरू शकतो, आयदर एअर कूल्ड किंवा वॉटर कूल्ड.
Air-cooled heat exchangers are not as efficient as water-cooled heat exchangers, but they require only an electrical outside hookup. वॉटर-कूल्ड हीट एक्सचेंजर्स हे जास्ती इफेक्टिव्ह आहेत, पण त्याचं स्ट्रक्चर जास्ती रोबस्ट होतं, कारण त्याच्यामधून आपल्याला पाणीसुद्धा पास करायचं आहे. They work well in cool atmospheres and when the amount of heat to be removed is low. जर अमाऊंट ऑफ हीट रिमूव्हल कमी असेल तर त्या ठिकाणी आपण एअर कूल्ड हीट एक्सचेंजर्स वापरू शकतो, आणि अमाऊंट ऑफ हीट रिमूव्हल जर जास्त असेल तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला वॉटर कूल्ड हीट एक्सचेंजर्स वापरायला पाहिजेत. Then one more accessory which is very much important in any pneumatic system, that is nothing but the muffler or the silencer. आता आपल्याला सायलेन्सर माहिती आहे, आपल्या सगळ्या टू व्हीलर्समध्ये, फोर व्हीलर्समध्ये सायलेन्सर हा असतोच. सायलेन्सरचं मेन काम काय आहे? सायलेन्सर समजा आपण एखाद्या गाडीचा काढला, टू व्हीलरचा सायलेन्सर काढला, तर काय होतं आहे, तर त्या इंजिनचा आवाज प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो, बरोबर आहे. त्यामुळे सायलेन्सरचं मेन काम काय आहे, तर सायलेन्स, तो जो काही आवाज आहे तो कमी करण्याचं काम हे सायलेन्सर करत असतं किंवा मफलर करत असतो. सो सिमिलरली न्यूमॅटिक सिस्टीममध्ये सुद्धा या सायलेन्सरचं काम तेच आहे. Depending on the flow and pressure of the air coming out of the exhaust port, the pneumatic air exiting the device could produce noise that is potentially harmful to workers in the surrounding environment or cause noise issues in the application. ज्या ठिकाणी ती एअर एक्झॉस्ट व्हायला लागलेली आहे, क्विक एक्झॉस्ट वॉल आपण बघितला, त्यातनं जी एअर आहे ती एकदम फास्ट बाहेर पडते, आणि फास्ट बाहेर पडत असताना नॉईज करते, मोठा आवाज करते, आणि याच्यामुळं त्याच्या आसपास जे वर्कर्स आहेत त्यांना हार्मफुल होऊ शकतं किंवा एकंदरच त्या सिस्टीमचा आवाज खूप वाढलेला दिसू शकतो. A pneumatic silencer is used to vent pressurized air to the atmosphere. जी प्रेशराइज्ड एअर आपण ॲटमॉस्फिअरमध्ये सोडणार आहे त्या ठिकाणी आपण हा सायलेन्सर लावतो. They are commonly installed on pneumatic 5x2 way solenoid valves, pneumatic cylinders or fittings. जनरली ते 5x2 सोलोनॉइड वॉल्व्सवरती किंवा न्यूमॅटिक सिलेंडर्सवरती जिथनं आपण एअर बाहेर टाकणार आहे, एक्झॉस्ट करणार आहे, त्या ठिकाणी आपण हे सायलेन्सर वापरतो. In addition to noise, the exhaust air may emit contaminants during operation. Pneumatic air silencers, also commonly called pneumatic mufflers, are a cost-effective and simple solution to reduce noise level and unwanted discharge of contaminants from the pneumatics. बऱ्याचदा न्यूमॅटिक सिस्टीममध्ये सुद्धा कॉन्टॅमिनंट्स असण्याची शक्यता असते, आणि त्यावेळेस ते कॉन्टॅमिनंटसुद्धा डायरेक्टली ॲटमॉस्फिअरमध्ये फेकले जाऊ शकतात एक्झॉस्टमधनं, आणि म्हणून त्यांनासुद्धा कॅप्चर करण्यासाठी आणि तो जो मोठा आवाज येतो त्याला कमी करण्यासाठी या सायलेन्सर्सचा किंवा मफलर्सचा यूज केला जातो. सो इन द पिक्चर यू कॅन सी द डिफरंट टाइप्स ऑफ मफलर्स or silencers that are used in any pneumatic system. Okay, so that is about the main components or the accessories, those are there used in the different hydraulic and pneumatic systems. Okay, to revise about this video, we have seen the hydraulic reservoirs, heat exchangers and mufflers. In the next video, we are starting with unit number 5, oil hydraulic circuits. Very interesting topic की ज्याच्यामध्ये आपण different circuits बघणार आहोत. Till then, thank you and take care.